नाथ महाराज या अभंगामध्ये सांगतात की बाबा रे, भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय करावं लागेल? धरावे संतांचे ते. संतांच्या संगतीमध्ये तुम्हाला राहावं लागेल, संतांच्या संगतीमध्ये तुम्हाला जावं लागेल. ज्ञानेश्वरी, गीता, भागवत, हरिपाठ आणि माऊलीची आळंदी पंढरपूर क्षेत्राची तुम्हाला वारी करावं लागेल. त्यावेळेस तुम्हाला भगवंताचा सहवास लाभेल. ऐका, नाथ महाराज सांगतात की हे सगळं प्राप्त करण्यासाठी जयाचे वाचे पुढा भोजे, अखंड नाम नाचतसे माझे, जे जन्म सहस्र ओळगी जे एक वेळा यावया. त्या भगवान परमात्म्याचं नाम मुखामध्ये येण्यासाठी अनंत जन्माची पुण्य लागते. तेव्हा कुठे तो भगवान परमात्मा आपल्यावरती कृपा करत असतो. ऐका, ज्या ज्या मुखामध्ये भगवान पांडुरंगाचं नावच येत नाही त्याला नाथ महाराज सुद्धा वर्णन केलेलं आहे बरं हरिपाठामध्ये. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जुवेन वे काळ सर्प आहे. नाथ बाबा म्हणतात की ज्याच्या मुखामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन येत नाही त्याला नाथ महाराज आणखीन एका भाषेमध्ये सांगतात, करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे. ज्याचं कसं आहे, करंट कपाळ आहे ना, असा विचार आपण जीवनामध्ये केला पाहिजे. महाराज दररोज आपल्या मुखामध्ये भगवान पांडुरंग परमात्म्याचं देवाचं चिंतन किती आपण करतो विचार केला पाहिजे. आणि ज्या दिवशी आपण विचार करतो ना त्या दिवशी तुम्हाला सांगायची गरज लागणार नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल. कारण जे संत महात्मे महाराज भजन करायचे, नामस्मरण करायचे, चिंतन करायचे, कीर्तन करायचे, त्यांच्या रजकन सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होता. ही भावना, ही अंतःकरणामधला शुद्ध परमार्थ त्यांचा बाहेर पडत होता. ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय, ज्यावेळेस नाथ बाबा, ज्यावेळेस माऊली ज्ञानोबराय परमार्थाला लागले, ज्यावेळेस त्यांनी परमार्थाला सुरुवात केली, नामचिंतनाला सुरुवात केली, ज्यावेळेस माझे जगद्गुरु तुकोबराय भामचंद्र डोंगरावरती भजन करण्यासाठी जायचे ना महाराज, तर पत्नीने विचारावं, काव धनी, अहो तुम्ही जाताय पण तुम्हाला मी जेवण घेण्यासाठी कुठे नेमकं येऊ, कोणत्या डोंगरावर म्हणून येऊ, कोणत्या जागेवर म्हणून येईन? त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुला जास्त काही करण्याची गरज नाही, संत चरणी रज लागता सहज, वासनेचे बीज मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. सांगितलं पत्नीने जावं कुठं, सांगितलं ज्या मातीमधून, ज्या रस्त्यामध्ये तुला विठ्ठल विठ्ठल असा ध्वनी येईल ना त्या जागेवर तू यायचं. ज्या संत महात्म्याच्या महाराज मातेने सुद्धा राम राम म्हणावं, विठ्ठल विठ्ठल म्हणावं ही ख्याती, ज्या जनाबाईच्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या महाराज, त्यांनी स्पर्श केलेली वस्तू जर विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल तर मला सांगा, आपण ज्या पवित्र अशा भूमीमध्ये जन्माला आलो की ज्या भूमीमध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय होऊन गेले, ज्या भूमीमध्ये माझे नाथ बाबा होऊन गेले, ज्या भूमीमध्ये माझे तुकोबादाय होऊन गेले, अशा भूमीमध्ये आम्ही जन्माला आलो, आमचा जन्मच, आमचा उगमच तिथून झालाय, मग आम्ही का विठ्ठल विठ्ठल म्हणू नये? विठ्ठल विठ्ठल. एक दृष्टांत सांगेल तुम्हाला जाता जाता. गावामध्ये सुंदर असा नाम सप्ताह चालू आहे. सांगितलं बाबा रे, पंचपक्वानाची पंगत आहे, फार सुंदर जेवणासाठी नियोजन केलेलं आहे, चला ना म्हणे जेवायला. तो म्हटलं अजिबात इच्छा नाही. काय इच्छा नाही म्हणले? काय आहे ना, 2-3 दिवस झालं माझ्या अंगामध्ये ताप आहे म्हणले, आणि त्या तापीमुळे माझ्या तोंडाला अजिबात चव नाही म्हटले, म्हणून मला जेवणाची काय अजिबात इच्छा नाही. असेच हरिभक्त पारायण असणारे आमचे जिजा महाराजासारखे अगदी परमार्थ प्रेमी व्यक्ती महत्व असणारे म्हटले, चला हो, गावामध्ये सुंदर असं सप्ताह चालू आहे, आज 3रा दिवस आहे, तरी सुद्धा पब्लिक वाढत नाही. असं नाही व्हायला पाहिजे. आपण चला म्हटले कीर्तनाला जाऊ, सुंदर असं कीर्तन आहे, आमच्याच लेकराचं कीर्तन आहे. म्हटले अजिबात इच्छा नाही. काय इच्छा नाही? तर अंगामध्ये पाप आहे. विठ्ठल विठ्ठल. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे नाड पाप टाके हिताड. परमार्थ करणं एवढं सोपं नाही महाराज. कुणीही उठावा आणि परमार्थ करावा एवढं सोपं नाही. ऐका, परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी. परमार्थासाठी माणूस तितका ज्ञानी लागतो, तितका सात्विक लागतो, तितका चांगल्या विचाराचा लागतो. आमचे गुरुजी आम्हाला नेहमी सांगतात, महाराज पाप इतकं वाईट आहे, पाप एवढं वाईट आहे, पाप म्हणजे परमार्थ करावा वाटत नाही, याला प्रवेशाचे पाप म्हणतात. परमार्थ केला तरी अनुभवता येत नाही, त्याला अविचाराचे पाप म्हणतात. आणि परमार्थ केला तरी कळतो पण भोगता येत नाही, याला झोपीचे पाप म्हणतात. विठ्ठल विठ्ठल.
जप करा, संतांच्या नामाचा नुसता जप करा, तरी सुद्धा तुमचं पाप नष्ट. तू का म्हणे पापे कधी स्वतःची संतांचा नुसता जप जरी केला ना महाराज नामाचा, तरी सुद्धा आपल्या पापाचा निवृत्ती झाल्याशिवाय राहत नाही. ऐका महाराज, माझ्याकडे तुमचं लक्ष असू द्या. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, पाप हे संत महात्म्याच्या नामस्मरणाने जातो. कारण संत कसे आहेत महाराज, संत कृपेचे दीप करी साधका निष्पाप. निष्पाप करण्याची ताकद, सामर्थ्य हे संत महात्म्यामध्ये असतं महाराज. तुमच्या जर पापाची तुम्हाला निवृत्ती करायची असेल तर तुम्हाला संतांची संगती, संतांचा सहवास लाभणं फार महत्वाचं आहे. ऐका, संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी. परमार्थाची जर तातडी करायची असेल तर तुम्हाला संतांच्या संगतीमध्ये जावे लागेल. त्यावेळेस कुठेतरी संतांचा सहवास तुम्हाला लाभेल आणि तुमच्या पापाची निवृत्ती होईल आणि परमार्थाची तुम्हाला आवड निर्माण होईल. ऐका, माझे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, संत समागमी एखादे परी आणि व्हावे त्यांची द्वारी. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की भगवान परमात्मा, मला संतांच्या दारामधला तू कुत्रा जरी केलं ना तरी सुद्धा माझा त्याच्यामध्ये उद्धार आहे. मग संत महात्म्याने असं म्हणावं, मग आपल्यासारख्याने का म्हणू नये महाराज? कारण मनुष्य जन्मामध्ये आल्याच्या नंतर मनुष्य जन्म एक तर दुर्लभ आहे महाराज. पहिली गोष्ट, मनुष्य जन्म दुर्लभ आहे महाराज. आणि त्यातली त्यात आपण त्या मनुष्य जन्मामध्ये आलोत, हे ज्ञान होणं सुद्धा फार महत्वाचं आहे महाराज. दुसरी गोष्ट, ज्ञान होणं महत्वाचं आहे की आपण माणूस आहोत, आपण मनुष्य जन्मामध्ये आलोत. मग आपण काय केलं पाहिजे? आपण संतांचा सहवास लाभला पाहिजे, आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. हे माणसाला ह्या गोष्टी कळाल्या पाहिजेत महाराज. मनुष्य जन्म फार दुर्लभ आहे महाराज, फार दुर्लभ आहे. आणि त्या मनुष्य जन्मामध्ये तुम्ही कोटी जरी सोनं आणि कोटी जरी सुवर्ण दान दिलं ना महाराज ते आम्हाला, तरी सुद्धा ते पुन्हा तुम्हाला मिळणार नाही बरं. ऐका, अनमोल असा नरदेह आहे, त्या पवित्र अशा नरदेहामध्ये आल्याच्या नंतर काय केलं पाहिजे महाराज? रात्र आणि दिवस त्या भगवान परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. कारण तुम्ही म्हणताल, ताई आम्ही भगवान पांडुरंग परमात्म्याचं जर चिंतन केलं तर आम्ही संसार कसा करावा? अहो, संसारात असून सुद्धा माणसाने परमार्थात असलं पाहिजे. कारण परमार्थामध्ये माणसाने मनाने असावा बरं का, परमार्थामध्ये माणसाने मनाने असावा. आता मला सांगा, किती जणांचे मन सोबत घेऊन आलात तुम्ही? मनाने परमार्थ आलात का शरीराने आलात? झोपल्या का काय? डोळा नाही लागला? काही काही माणसं महाराज कीर्तनात आल्या आल्या झोपतात. अवघड आहे. प्रत्येकाला जायचंय महाराज, प्रत्येक जण दुःखी आहे, प्रत्येक जण व्यापलेला आहे या प्रपंचामध्ये. रात्र आणि दिवस सुखाची प्राप्ती, आम्हाला काहीतरी सुख प्राप्त व्हावा याच्यासाठी अट्टहास करतो महाराज. पण मला सांगा महाराज, या संसारामध्ये कोणी सांगितलं तुम्हाला सुख आहे? परमार्थामध्ये सुख आहे महाराज. जो परमार्थामध्ये येतो आणि प्रपंच फक्त मनापुरता करतो, लोकापुरता करतोच ना, त्याचं जीवन सार्थकी लागतं बघ. ऐका, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार. रात्रंदिवस जरी तुम्ही सुखाचा पत्ता शोधत राहिलात ना महाराज, आम्हाला आता तरी सुख भेटेल, बंगला बांधल्यावर तरी सुख भेटेल, गाडी घेतल्यावर तरी सुख भेटेल, मुलीचं लग्न झाल्यावर तरी सुख भेटेल, सून आल्याच्या नंतर तरी सुख भेटेल, असं प्रत्येकाची आस वाढत जाते महाराज. पण सुखाचा कुठेही पत्ता लागत नाही. तुम्हाला सुख जर पाहिजे असेल, कारण सुखाचा पत्ता फक्त संत महात्मे सांगतात. सुख वसेची ठाई बहुपाई संतांच्या, बहुपाई संतांच्या, बहुपाई संतांच्या. सुख वसेची ठाई बहुपाई संतांच्या, बहुपाई संतांच्या, बहुपाई संतांच्या.
वसे सुख वशे हेची ठाई आणि बहुपाही संतांच्या संगतीमध्ये संतांच्या चरणामध्ये सुख आहे महाराज. म्हणून तुम्हाला जर भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची असेल ना तर संतांचे पाय तुम्हाला धरावं लागतील. अभंगाचं हरी प्राप्ती उपाय धरावे संताचे ते पाय. नाथ महाराज या अभंगामध्ये सांगतात की भगवान परमात्म्याची जर प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला संतांचे पाय धरावे लागतील. आता तुम्ही म्हणता संतांचे पाय धरल्याबरोबर जर भगवंताची प्राप्ती होत असेल तर सोपं काम आहे. कीर्तन झालं की संतांचे पाय धरू. मला सांगा असं जर म्हटलं असतं महाराज वाचार्थाने विचार करायचा नाही बरं लक्षार्थ जोडला पाहिजे. असा जर विचार केला महाराज संतांचे पाय धरल्या धरल्या जर भगवंताची प्राप्ती झाली असती तर मला सांगा माऊली ज्ञानोबांनी नाथ महाराजांनी कशाला एक गाथा ज्ञानेश्वरी हे कशासाठी निर्माण केलं असं. आळंदी पंढरपूरची वारी करा, गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, नित्यनेमाने हरिपाठ करा, नामचिंतन करा हा अट्टहास कशाला सांगितला असता. संतांचे पाय धरायचे म्हणजे वाचार्थाने विचार करायचा नाही तिथं लक्षार्थ जोडला पाहिजे. धरावे संताचे ते पाय. काही लोकांना वाचार्थ आणि लक्षार्थ काही सुद्धा लक्षात येत नाही बरं. ऐका एक दृष्टांत सांगेल तुम्हाला. एक मनुष्य वडापावच्या दुकानामध्ये गेला आणि गेल्याच्या नंतर महाराज त्यांनी सांगितलं मला बटाटा वडा आण म्हणली. बटाटा वडा समोर आणला. वेटर समोरच उभा होता. त्या माणसाने काय केलं माहितीये का महाराज ते वरचं जे बेसन पिठाचं लावलेलं होतं ना ते काढून टाकलं आणि आतला गाभा बटाटा खाऊ लागला. त्या वेटरने विचारलं म्हणे बाबा असं का करतोस तू. सुंदर चांगला मी बटाटा वडा तुझ्यासाठी आणला आणि तुम्ही असं का करता. सांगितलं डॉक्टरनी मला सांगितलंय बाहेरचं काहीच खाऊ नका. बाहेरचं खाऊ नका म्हणजे काय सांगितलं होतं तुम्ही बाहेरचं घराबाहेरचं काहीच खाऊ नका. पण तो म्हटला मला डॉक्टरने सांगितलंय बाहेरचं काहीच खाऊ नका. वाचार्थ आणि लक्षार्थ फार फरक आहे महाराज. ऐका एक मनुष्य कॉफीच्या दुकानामध्ये गेला आणि कॉफीच्या दुकानात गेल्याच्या नंतर सांगितलं मला कॉफी द्या.
आता कॉफी विचारली नेमकं केवढ्याला आहे, सांगितलं 10 रुपयाला कॉफी. तो म्हटला अहो समोरच दुकान आहे तिथं 1 रुपयाला कॉफी आहे. तो म्हटला साहेब ती कॉफीची दुकान नाही तर ती झेरॉक्सची दुकान आहे. म्हणजे वाचार्थ आणि लक्षार्थ. ऐका 10-5 मंडळी असे कीर्तन झाल्याच्या नंतर माझ्यापाशी आले. आता नवीनच गाव होतं, नवीनच परिचय होता. मी गेल्याच्या नंतर आता सगळेजण आपापलं नाव सांगू लागले, बोलू लागले एकमेकाला. असं बोलता बोलता एक मनुष्य माझ्या समोर आला, पाया पडला आणि बसला माझ्याजवळ. मी विचारलं मामा तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? तो म्हटला जनावर. मी म्हणलं मामा तुम्हाला मी सरळ सरळ विचारते, तुम्ही असं का बोलता, मला आडो का बोलता? तो म्हटला नाही माझं खरंच नाव जनावर आहे. मी म्हटलं असं कुठं नाव असतं का? तो म्हटला काय आहे मावशी, काय आहे ताई? माझ्या बायकोचं नाव जना आहे म्हणे, जना, आणि मी तिचा वर आहे म्हटले, म्हणजे जनावर. म्हणजे वाचार्थ आणि लक्षार्थ काही सुद्धा जुळत नाही महाराज. ऐका तुम्हाला अजून कळलंच नाही का तुमचं कसं झालंय? बरं आता सांगते तुम्हाला. एका बाईचं 20 किलो वजन होतं, बरं 120 किलो वजन होतं, 120 किलो. डॉक्टरकडे गेली आणि डॉक्टरला सांगितलं, म्हटले माझं वजन कमी करण्यासाठी काहीतरी मला औषध सांगा म्हणले, औषध सांगा. आता डॉक्टर म्हणला ताई बसा तुम्ही, मी तुम्हाला काहीतरी औषध सांगतो. मग बसल्याच्या नंतर डॉक्टर म्हणला पहिली गोष्ट तुमचा आहार किती, वजन किती होतं? 120 किलो. सांगितलं काही नाही 20 चपात्या खाते, 10 प्लेट भाजी खाते आणि 6 प्लेट भात खाते. आता डॉक्टर सुद्धा घाबरला. डॉक्टर म्हणला बाई असं करा, तुम्हाला मी एक औषध सांगतो नीट ऐका. तुम्ही काय करा 20 चपात्या खातात तर 10 चपात्या खा, 10 प्लेट भाजी खातात तर 5 प्लेट भाजी खा आणि 6 प्लेट भात खातात तर 3 प्लेट खा. हेच काय झालं तुमच्यासाठी औषध. बाई म्हणले डॉक्टर साहेब तुम्ही सांगितलं मला चांगलं पटलं म्हणे तुमचं, पण हे नेमकं जेवणाच्या आधी घेऊ का नंतर घेऊ? आता कळलं ना तुम्हाला, ही अवस्था आपली झाली महाराज. म्हणून वाचार्थ आणि लक्षार्थ कळायला पाहिजे. माझे नाथ महाराज वर्णन करतात, नाथ महाराज म्हणतात की संतांचे पाय धरा म्हणजे काय करा, संतांच्या सहवासामध्ये राहा, ते सांगतील त्या मार्गावरती चला, तुमचा विश्वास तिथे असला पाहिजे महाराज. संताची पायी हा माझा विश्वास, विश्वास असला पाहिजे महाराज. विश्वास फार महत्वाचा आहे. विश्वास नसेल तर मला वाटत नाही महाराज आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. कारण संत महात्मे भेटतील, संत महात्मा भेटणं दुर्लभ आहे महाराज, पण भेटतील, योगायोगाने ते भेटतील. पण भेटल्याच्या नंतर आपण परमार्थ केला पाहिजे महाराज. नाहीतर काय, संत महात्मे येतात, पंढरीची आषाढीची वारी करतात, आपल्यालाही सोबत घेऊन जातात, अट्टहास करतात नेहण्या आणण्याचा, पण आपल्यामध्ये जर काही परिणामच होत नसेल तर मला सांगा काही उपयोग आहे का? कारण माऊली ज्ञानोबा म्हणतात संत महात्म्याची भेट होणं किती दुर्लभ आहे. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये गोड वर्णन करतात महाराज. काय सांगतात ज्ञानोबा? ज्ञानोबा म्हणतात जे होऊ नये ते सुद्धा तुमच्या जीवनामध्ये घडेल, परंतु ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये नाहीत त्या सुद्धा तुम्हाला प्राप्त होतील. सोनं भेटेल, चांदी भेटेल, बंगला भेटेल, गाडी भेटेल, पण संत महात्म्याची भेट फार अवघड आहे महाराज. ऐका व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्रा अमृत हाता जडे, परी हरिप्रियाची भेट नातुडे, दुर्लभ गाडे मनुष्या. माऊली ज्ञानोबा म्हणतात की तुम्ही व्याघ्र सिंहाचं दूध सुद्धा जीवनामध्ये प्राप्त करू शकतात. तुम्ही चंद्र अमृत सुद्धा तुमच्या हातामध्ये लागू शकतं, परंतु संत महात्म्याची, साधू संतांची भेट Oh,
संत भेटी परी जग जेठी करुणा केली. त्या भगवान परमात्म्याने ज्यावेळेस आपल्यावर संत महात्म्याची भेट झाली, जगद्गुरु तुकोबराय, नाथ महाराज, माऊली ज्ञानोबराय अनेक संत महात्मे म्हणतात की माझ्यावरती काय झालं, त्या भगवान परमात्म्याची कृपा झाली. बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली. त्या भगवान परमात्म्याने ज्यावेळेस माझ्यावर कृपा केली ना, त्यावेळेस मला त्या संत महात्म्याची काय झाली, भेट झाली. महाराज ऐका, माऊली ज्ञानोबराय सांगतात, पूर्वी जन्मीचे सुकृत थोर केली, ती आजी मज फळाशी आली, परमानंदू आजी मानशी भेटी झाली या संताशी. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की परमानंद मला आज मिळाला, की आज मला त्या संतांची, त्या संत मायबापांची मला भेट झालेली आहे. एवढा आनंद मला झाला, किती परमानंदू आजी मानशी भेटी झाली या संतांशी. ज्यावेळेस त्या संत महात्म्याची भेट होती ना, त्यावेळेस माझे संत महात्मे म्हणतात आम्हाला फार आनंद झाला. का? आमचं काहीतरी पूर्वी जन्मीचं सुकृत आज फळाला आलं. हे संत महात्मे आपल्याला सांगतात. बरं, आपलं तसं आहे का महाराज? संत येती घरा तोची दिवाळी दसरा आहे तो. माऊली ज्ञानोबराय तसं म्हटले, जगद्गुरु तुकोबराय तसं म्हटले, संत महात्मे सगळेच तसं म्हटले. पण आपण काय म्हणतो महाराज? लगेच बाहेर कुठंतरी निघून जाणे किंवा दरवाजा लावणे, ही आपली अवस्था आहे महाराज. पण तसं नाही. बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी. त्या भगवान परमात्म्याने आपल्यावरती कृपा केल्याच्या नंतर कुठेतरी आपल्याला संत महात्म्याचा सहवास घडतो. बरं, ते ठीक आहे, काहीतरी पुण्याचा साठा झाल्यावर संत महात्म्याची भेट आपल्याला होती, मान्य. पण ते पुण्यही कसं असलं पाहिजे ऐका. माऊली ज्ञानोबराय सांगतात, निष्काम निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानं कोटी. माऊली ज्ञानोबराय म्हणतात ते पुण्य कोट्यानं कोटी पाहिजे, पण ते पुण्य कसं असलं पाहिजे? निष्काम निज दृष्टी, निष्काम त्याने केलेलं असलं पाहिजे. पण आता तर आपलं सगळी सकामच आहे महाराज. सध्याच्या काळात पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, संत चरणी पावलो. काहीतरी भाग्याचा उदय आज माझा झाला, म्हणून मला या संतांची भेट झाली. ही खूप दुर्लभ गोष्ट आहे ऐका. ते निष्काम पुण्य असलं पाहिजे. आपलं तसं नाही महाराज. आपण भजन जरी करायचं असेल, कीर्तन जरी करायचं असेल, तर त्याचं काहीतरी मागून घेतो, तेव्हा कुठेतरी भजन कीर्तन आपण करतो. पण तसं नाही. माझे संत महात्मे सांगतात आमचं ते उदार अंतःकरणाने केलेलं आहे, आम्ही निष्काम केलेलं आहे, म्हणून त्या संतांची आम्हाला संगती लाभलेली आहे, भेट झालेली आहे ऐका. नाथ महाराज म्हणतात एवढं करून संतांचा सहवास मला घडला, पण ते संत कसे असले पाहिजे हे महत्वाचं आहे. संत भेटतील, संत जीवनामध्ये आपल्याला भेटतील, वारंवार भेटतील, रोज भेटतील, पण ते संत भेटतील, पण ते संत असले कसे पाहिजे? तर देव बसे चित्ती त्याची घडावी. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की माझ्या जीवनामध्ये ज्याला भगवान परमात्म्याशी प्रेम आहे, आतुरता आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये रोमारोमामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा आहे, अशाची मला संगत घडू दे. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. ऐका, नाथ महाराज जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात की भगवान परमात्म्या मला संगत जर घडायची असेल तर ज्याच्या नितांत अशा अंतःकरणामध्ये अखंड त्या भगवान परमात्म्याशिवाय प्रेम आहे, त्यांची मला काय कर संगत घडू दे, तर माझा फायदा आहे महाराज. नाही तर संत समागमी एखादी परी असं तर म्हणतात, व्हावे त्यांची बरोबर आहे, पण संत समागमी न धरावी आवडी. कारण का? एखादे गुण दोष येती अंगी. जे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जे नाथ बाबा आपल्याला म्हणतात की संतांचा सहवास घडावा, अशा संतांची मला संगत घडू दे, अपेक्षाही करतात आणि निषेधही करतात. कारण ज्या अर्थी जगद्गुरु तुकोबराय निषेध करतात, त्या अर्थी काहीतरी ह्याच्या मागचं कारण असावं. ऐका, प्रत्येक प्रश्नाला दोन बाजू असतात. एक वीर जवान गतप्राण झाला होता, गोळी त्याला लागली आणि लागल्याच्या नंतर त्याचं ते अंतिम विधी करण्यासाठी ते गावामध्ये त्याचं पार्थिव शरीर आणलं गेलं. आणल्याच्या नंतर महाराज त्याची विधी केली. विधी केल्याच्या नंतर सुंदर अशी कमान, सुंदर अशी समाधी त्याची बांधली. बांधल्याच्या नंतर महाराज तिथेच पुढे एक वेस काढल्यासारखी काढली, त्या वेशीवरती एक ढालीचं चित्र काढलं. एवढी सुंदर ती ढाल होती महाराज. एकीकडून दोन्हीही बाजूनी ती चमकायची. चमकत असताना महाराज याही उजव्या हातानेही एक घोडेस्वर आला आणि डाव्या हातानेही एक घोडेस्वर आला. दोघंही आल्याच्या नंतर महाराज त्या कमानीपाशी त्या जी एकदम समाधी बांधलेली होती, जी कमान होती, त्या कमानीवरती जी ढाल होती, त्या ढालेच्या बाजूला उभा राहिले. राहिल्याच्या नंतर म्हटले वा,
जो उजव्या हाताला होता तो म्हटला वा काय सुंदर अशी ढाल आहे, काय सोनं लावलं असेल हिला, किती सोनं लावलं असेल इतकी चमकती. आणि जो डाव्या बाजूने होता तो म्हटला वा काय ढाल आहे, काय चमकत आहे, काय चांदीसारखी दिसत आहे, किती चांदी हिला लावली असेल. प्रश्न एकच आहे, प्रश्न एकच आहे, बाजू दोन आहेत. ऐका, ते दोघंही तिथे उभा राहिले आणि राहिल्याच्या नंतर त्यांनी ती ढाल पाहिली. असं केल्याच्या नंतर महाराज दोघंही एकमेकाला बोलू लागले. बोलत असताना इकडल्या बाजूला जो होता तो म्हटला चांदीची, इकडल्या बाजूला जो होता तो म्हटला नाही नाही सोन्याची. असं करता करता दोघांचं भांडण लागलं. भांडण लागल्याच्या नंतर ते भांडण विकोपाला गेलं. विकोपाला गेल्याच्या नंतर महाराज बोलता बोलता एकमेकाला ते शिव्या देऊ लागले. देत असताना जो उजव्या बाजूने होता तो म्हटला एका बुक्कीत तुझे 32 दात पाडील. आणि जो डाव्या बाजूने होता तो म्हटला एका बुक्कीत तुमचे 32 नाही तर 64 दात पाडेल. आता जो माणूस महाराज 32 म्हटला त्याचं बरोबर आहे. तिथेच एक वॉचमॅन होता. तो आला, तो म्हटला अहो तुमचं आतापर्यंत भांडण गोड वाटलं म्हणला, पण आता तुमच्या भांडणामध्ये थोडासा विरोध वाटतो म्हणे. कस काय? ते म्हटले तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे, तुम्ही म्हणलात एका बुक्कीमध्ये तुमचे मी 32 दात पाडेल हे बरोबर आहे, पण हे दादा कस काय म्हटले एका बुक्कीमध्ये 64 पाडेल. तो म्हणला माहित होतं मला, आमच्या दोघांमध्ये तू तोंड घालणारस, म्हणजे त्याचे 32 आणि ह्याचे 32. हा या पद्धतीने महाराज त्यांनी सांगितलं तुमचं भांडण कशासाठी. सांगितलं काही नाही, ही ढाल एकीकडून सोन्याची आहे आणि तो म्हणतो की नाही नाही चांदीची. असं कस काय? तो म्हटला असं करा, इकडल्या बाजूचा जो आहे उजव्या बाजूचा तो डाव्या बाजूला जा, आणि डाव्या बाजूला जो आहे तो उजव्या बाजूला जा आणि ती ढाल जी आहे ती पहा. ती पाहिल्याच्या नंतर महाराज बरोबर होती, ती एकीकडून सोन्याची आणि एकीकडून चांदीची होती. म्हणून प्रश्न एकच होता महाराज, बाजू फक्त दोन होत्या. तसं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात संतांची संगती करा, संतांच्या सहवासामध्ये राहा, अखंड जया तुझी प्रीती अशा संतांची मला संगत दे असं सुद्धा म्हणतात. परंतु तेच जगद्गुरु तुकोबराय संगत निषेध का करतात, नको का म्हणतात? तर ऐका, जगमान्य संत असतात, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्या संतांची चहूबाजूला कीर्ती असती. ऐशी कीर्ती जराचरी तुका म्हणे वैकुंठ सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. ज्यांची ज्या साधूची ज्या संतांची कीर्ती ही चहूबाजूला पसरलेली असती आणि मग त्या चहूबाजूला लोकसेनेमध्ये लोक त्यांची स्तुती करत असतात. आणि स्तुती केल्याच्या नंतर मी जर त्यांच्या संगतीमध्ये गेलो, मी जर त्यांच्या सोबत राहिलो, मी जर त्यांच्या सहवासामध्ये राहिलो तर लोक माझी स्तुती करतील आणि तो गुण तो दोष मला लागेल. ऐका, जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात, नाथ महाराज आपल्याला सांगतात की माझी स्तुती सुद्धा कोणी केली नाही पाहिजे. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु तुकोबरायांना भेटायला आले, ऐका बरं, जगद्गुरु तुकोबरायांना छत्रपती शिवाजी महाराज भेटायला आले. भेटायला आल्याच्या नंतर मावळ्यांनी त्यांना विचारलं, समोर जगद्गुरु तुकोबराय होते, सांगितलं म्हणे इथं कोणीतरी जगद्गुरु तुकोबराय राहिलेत आहेत, राहतात, चिंतन करतात, कीर्तन करतात, प्रवचन करतात, मान्य आहे म्हटले, पण ते संत राहतात कुठे? जे अखंड भगवान परमात्म्याचं चिंतन करतात, ज्यांना भगवान परमात्मा बोलतोय चालतोय त्यांच्यासोबत राहतोय, ते जगद्गुरु तुकोबराय मला कुठं भेटतील? सांगितलं ते जगद्गुरु तुकोबराय तुम्ही कशासाठी त्यांना जगद्गुरु म्हणतात? कशाचे ते गुरु, कशाचे ते चिंतन करतात? अहो स्वतःचा संसार पणाला लावलाय त्यांनी, स्वतःची बायको त्यांच्या नावाने आरडते, त्यांचे मुलं त्यांच्या नावाने आरडतात. त्यांना जीवांनी सुंदर असं कार्य, भव्य दिव्य अशा स्वरूपाचा मंडप, भव्य दिव्य अशा स्वरूपाचं मंदिर बांधून ठेवलेलं आहे. सुंदर असं संस्थान त्यांनी निर्माण केलेलं आहे की ज्या बाबांनी अखंड परमार्थ जीवनामध्ये केलेला आहे. देव आपलासा करून घेतला, वैकुंठाला गेले. त्या पद्धतीने आपणही त्यांच्या पाठीमागे परमार्थ केला पाहिजे, भगवंताविषयी आवड निर्माण झाली पाहिजे. म्हणून भगवंताचं एकदा भजन करायचं महाराज सर्वजणांनी, ज्यांना हात आहेत त्यांनी वर करा. केले ना सगळ्यांनी? चहा पिऊन येऊ कमी आता. विठोबा रखुमाई